मित्रांनो, मालिकेमध्ये खूपच मोठा ट्विस्ट आला आहे। महिपतने प्रियाला त्यांच्या प्लॅनमधून कायमच तोडून टाकत आता साक्षीने फरफटत बाहेर फेकून तिला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय। तर नागराजने खूप मोठा निर्णय घेऊन पुराव्यासहित प्रियाला रविराजांच्या समोर एक्सपोज केला आहे। तर कॅफेमध्ये जाताच महिपतचा जोशाचा सगळा प्लॅन अर्जुनला समजला आहे। परंतु आता नागराजने प्रिया खरी तन्वी नसल्याचे पुरावे रविराजांच्या हातात देऊन तिला एक्सपोज तर केले, परंतु आता ते सत्यता आहे की स्वप्न ते तर व्हिडिओत पाहणारच आहोत। आणि त्याचबरोबर महिपतचा पुढचा डाव काय आहे तो अर्जुनला कळेल का हेही आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून कळवा। ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या 18 फेब्रुवारीच्या भागात प्रिया गाठोडं उचलणार, तेच गाठोडं नेमकं नागराज उचलतो आणि प्रियाला म्हणतो की तुला काय वाटतं प्रिया, एकतर हे गाठोडं तू आश्रमातून ढापलेस आणि लपवलं कुठं तर तुझ्याच कपाटामध्ये ना, आणि ते मला चांगलंच माहिती होतं। तेव्हा महिपत नागराजला म्हणतो की नागराज सेठ, आता तुम्ही एवढा मोठा अनुभव दाखवलाय म्हटल्यानंतर पोरगी बघा कसली घाबरली। नागराज मुद्दाम आता प्रियाला घाबरवून सोडतो। महिपतला म्हणतो की खरा बॉम्ब तर आमच्या घरात आहे महिपत, म्हणजे भिंतीवरती ना सगळे तन्वीचे फोटो लागलेले आहेत। आईबाबांसोबतचे फोटो, हसतानाचे रडतानाचे सगळे फोटोज आहेत। प्रिया, आपण मधुभाऊंना बोलवायचं का? नाही म्हणजे आपण ना त्यांना जेवायलाच बोलूया एक दिवस, आणि हा अनुभव मधुभाऊंना दाखवल्या ते काय म्हणतील? तेव्हा महिपत म्हणतो की अरेच्चा, ही तर आमची सायली तुमच्या ॲक्सिडेंटच्या वेळी मला सापडली होती। मग प्रियाचा खेळ खल्लास, असं महिपतने म्हणताच प्रियाचा चेहरा फार गोरामोरा होतो। तर साक्षी चुटकी वाजवून तिला भानावरती आणते आणि विचारते की प्रिया, तुला या सगळ्या पोकळ धमक्या तर वाटत नाही आहेत ना? तेव्हा घाबरत प्रिया म्हणते की नाही, म्हणजे माझ्या आत्ता हे लक्षात आलंय की तुम्ही एका मिनिटात माझं हे सोंग उघडं पाडू शकता, परंतु प्लीज असं काही करू नका। आत्तापर्यंत चुरू बोलणारी प्रिया मात्र खूपच घाबरलेली असते। धमक्या देणारी प्रिया लगेचच आपल्या बोलण्याचा टोन बदलते आणि उलट साक्षीला रिक्वेस्ट करते की मी अजूनही सुभेदारांची प्रॉपर्टी मिळवू शकते, अर्जुनला अजूनही केसपासून डायव्हर्ट करू शकते। तेव्हा साक्षी म्हणते की याला खूप उशीर झालाय आणि आत्ता आम्हाला तुझी गरज नाही आहे, आम्हाला तुझा जेव्हा उपयोग असेल ना त्यावेळी ये प्रिया, तू चल निघ इथून, असं म्हणत साक्षी प्रियाला तिची लायकी दाखवून देते। आता सगळं कसं प्रियाच्या हातातून थोडं करत सगळंच निसटलेलं असतं। तेव्हा प्रिया साक्षीच्या हातापाया पडत तिच्याकडे एक चान्स मागायला लागते, परंतु साक्षी जराही तिच्यावरती दया दाखवत नाही आणि ती तिला चल निघ इथून म्हणत चोराची ढकलून देते। तरीही प्रिया त्यांना विनंती करत असते, त्यांच्या हातापाया पडून भीक मागत असते। तर प्रिया तिथे उलट त्यांनाच धमकवायला लागते की तुम्ही असं मला बाहेर नाही काढू शकत। तेव्हा नागराज उलट तिलाच धमकावतो की मग तुला मातीमध्ये काढू शकतो ना आम्ही, आत्ता लगेच काढू शकतो, काढू का? तेव्हा महिपतही म्हणतो की नागराज सेठ, चांगला उपाय आहे। आता प्रिया प्रचंडच घाबरून जाते। प्रियाला आता विचित्रच स्वप्न दिसायला लागतं की कसं त्यांनी आता प्रियाला गाडण्याची सगळी तयारी केली आहे। तेव्हा प्रिया खूपच घाबरते आणि त्यांच्याकडे विनंती करायला लागते की मला असं गाडू नका, माझ्यासोबत असं करू नका। प्रिया पार आता रडकुंडीला आलेले असते आणि तरीही साक्षी महिपत नागराजकडे ती रिक्वेस्ट करते की मला अजून एक चान्स द्या, सगळं कसं मी तुमच्या मनासारखं करेन। चावताळलेली साक्षी तिला म्हणते की चल निघ इथून, की हाताला धरून बाहेर काढू तुला। तेव्हा महिपत म्हणतो की खरं तर ना मी हिला लाथ घातली असती, परंतु मी जेंटलमॅन आहे ना, बाई माणसाच्या बाबतीत मी असं काही करू शकत नाही। परंतु तो साक्षीलाच म्हणतो की चल आता लेडीज होऊन जाऊ देत, आता तूच हिला घराबाहेर काढ। तेव्हा साक्षी खूपच निर्दयी बनते। ज्या प्रियाने आतापर्यंत त्यांची एवढी मदत केलेली असते त्या प्रियाला हाताला धरून साक्षी फरफटतच घराच्या बाहेर उचलून फेकते आणि तिच्या तोंडावरती दरवाजा बंद करते। प्रियाच्या हातून सगळं निसटलेलं असतं। प्रिया आता एकटी पडलेली असते आणि त्यांना ती विनंती करायला लागते की प्लीज साक्षी, मला ना असं प्लॅनमधून बाहेर काढू नका आणि किल्लेदाराला तर काही सांगूच नका। परंतु प्रियाचं ऐकून घ्यायला तिथे कोणी नसतंच। तर त्याचनंतर दुसऱ्या दिवशी सायली ही सकाळी लवकर उठून फ्रेश होते
आणि त्यानंतर गार्डनमधला सगळा पालापाचोळा तिने झाडून काढलेला असतो आणि त्यातून ती सगळ्या झाडांना पाणी वगैरे देते. त्याचनंतर सायली ही तुळशी मातेची पूजा करते आणि जेव्हा सायली श्लोक म्हणत असते, सगळे सुभेदार आता जागे झालेले असतात. सगळेच जण अगदी दारामध्ये येऊन सायलीकडे पाहत असतात. इतक्यातच अर्जुनलाही जाग येते. जेव्हा अर्जुन पाहतो तर अर्जुनला सायलीचे श्लोक ऐकून आता मंत्रमुग्ध होतं. परंतु सर्वच सुभेदार खूपच चिडलेले असतात. सायलीकडे दुर्लक्ष करत पूर्णाजी त्या सगळ्यांना घरात घेऊन जाते. सायलीने आता झाडांना पाणी सोडलेलं असतं. तेव्हा अर्जुन जातो आणि त्याला जेव्हा तोंड धुवायचं असतं तर पाणी खूप थंड असतं. अर्जुनला अगदी कारटल्यासारखं होतं. घरात पूर्णाजी चिडून विचारते की ही दोघं अजून गेली नाहीत का इथून? तेव्हा कल्पना म्हणते की नाही, ही दोघं अजूनही इथेच आहेत. आम्हाला खरं तर वाटलं होतं की सकाळी ही दोघं निघून जातील, परंतु तेव्हा अस्मिता म्हणते की या दोघांची ना नाटकं सुरू आहेत आणि ती कुठेही जाणार नाही आहेत. तर सायलीला नक्की दाखवायचं आहे काय की ती कशी तुमची आदर्श सून आहे? तर अश्विनही खूपच भडकलेला असतो. तो म्हणतो की आज तरी मला वाटलं होतं उशिरापर्यंत झोपायला मिळेल, परंतु नेमकी हिने माझी झोप मोड केली. आता त्याचाही सायलीवरती संताप असतो. तर प्रताप म्हणतो की परंतु आपण हे सगळं सहन का करतोय? मी ना आत्ताच्या आत्ता जातो आणि त्या दोघांना इथून निघून जायला सांगतो. तेव्हा पूर्णाची त्याला अडवते आणि ती म्हणते की नको, उगाचच शब्दाला शब्द वाढेल. प्रताप, तुझा मुलगा ना हट्टाला पेटला आहे आणि आपण कितीही समजवलं तरी ते दोघे ऐकणाऱ्यातले नाही आहेत. त्यापेक्षा ना आपणच आपले कान बंद करून घेतलेले बरे, असं पूर्णाजीने म्हणताच अश्विनलाही अगदी ते योग्यच वाटतं आणि तो म्हणतो की मी ना आता नवीन इयरबड घेणार आहे. तर अस्मिता लगेच म्हणते की माझ्यासाठीही मागव. काही वेळानंतर पुन्हा तेच सुभेदार जे वैतागलेले असतात सायलीला, ते बाहेर येतात आणि पुन्हा सायलीला पाहतात. तर सायली तुळशी मातेची पूजा करत स्तोत्र म्हणत असते. इतक्यातच अर्जुनही येतो. अर्जुन मुद्दाम जाऊन सुभेदारांच्या शेजारी उभा राहतो आणि तेही हात जोडून. त्याला सायलीचं खूपच कौतुक वाटत असतं, परंतु अर्जुनचा जो हट्टीपणा चाललेला असतो तो काही सुभेदारांना मान्यच नसतो. अर्जुन मुद्दामच आता सुभेदारांच्या समोर देवी आई अशी हाक मारतो आणि त्यानंतर तो जाऊन सायलीच्या शेजारी उभा राहतो. तेव्हा अर्जुनला सायली तुळशी मातेची पूजा करायला सांगते. तर अर्जुन पटकन सायलीचा ऐकतो. जो अर्जुन देवाला कधी मानतही नव्हता, आज चक्क तो सायलीच्या सांगण्यावरून पूजा करतोय. हे पाहून सगळेच जण आश्चर्यचकित झालेले असतात. तर सायलीने सांगताच अर्जुन पूजा करतो, परंतु आता सुभेदारांना हे सगळं ऐकण्यात पाहण्यात काहीही रस नसतो. ते पुन्हा आतमध्ये निघून जातात. तर सायली अर्जुनला तिलक लावते, परंतु सायलीला तिचा मान मिळवून द्यायचा हे अर्जुनचं आता पक्क ठरलेलं असतं. सायलीची पूजा झाल्यानंतर अर्जुन म्हणतो की तुमची जेव्हा पूजा चालू होती ना, तेव्हा मागे सगळं ऑडियन्स गोळा झालं होतं, ऑल सुभेदार्स. सायली विचारते की ते चिडले होते का? तेव्हा अर्जुन म्हणतो की काय माहिती, परंतु गप्प होते एवढं नक्की आहे. तर अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्ही जिंकलात मिसेस सायली. तेव्हा सायली त्याला समजावते की जिंकण्यासाठी किंवा हरण्यासाठी ही काही शर्यत नाही आहे. मी ज्या दिवशी जिंकेन ना तेव्हा आपण सगळेच जण एकत्र असू. मी जेव्हा जिंकेन ना तेव्हा आपलं अख्खं कुटुंब जिंकलेलं असेल, असं सायलीने म्हणताच अर्जुन चेष्टा करत म्हणतो की संत सायली महाराज की जय. तेव्हा सायली हसते आणि अर्जुनला म्हणते की पुरे करा आता. तर अर्जुन सायलीला सांगतो की चला आपल्याला बाहेर जायचं आहे. तेव्हा सायली विचारते की कुठे, परंतु अर्जुनचं एक सरप्राईज असतं. खरं तर ते सरप्राईज सायलीसाठी जितकं मोठं असतं तितकंच सुभेदारांसाठीही असतं. तर बहुतेक इकडे आता प्रियाला स्वप्न पडलं आहे, कारण नागराज फरफटतच प्रियाला आता रविराजांच्या समोर आणून आदळतो. तेव्हा सगळेच जण धक्क्यात असतात. तर नागराज तिला म्हणतो की तू आता एक क्षणभर सुद्धा इथे राहायचं नाही, चल निघ इथून. तेव्हा प्रतिमा पुढे येते आणि नागराजला समजावते की अहो भाऊजी, तुम्ही काय करताय? ही आपली तन्वी आहे, तिच्याशी असं का वागताय? तेव्हा नागराज म्हणतो की वहिनी, ही काय आपली तन्वी वगैरे नाही आहे, ही एक फ्रॉड मुलगी आहे आणि मी पुराव्यांशिवाय काहीही बोलत नाही. तेव्हा प्रिया तिथे रविराजांना हे पटवून देण्याचा प्रयत्न करते की मीच खरी तन्वी आहे. तर नागराज म्हणतो की तू गप्प बस, मी पुराव्यांच्या शिवाय कधीही काहीच बोलत नाही. आणि तो सांगतो की ही पोटली बघ, ही पोटली या पोरीची आहे आणि
प्रियाचा खरा फोटो तो सगळ्यांना दाखवतो. तर तो विचारतो की दादा वहिनी, मला तुम्ही सांगा की आपली तन्वी अशी दिसत होती का लहानपणी? तेव्हा सुमन म्हणते की नाही, हा आपल्या तन्वीचा फोटोच नाही आहे. तेव्हा नागराज म्हणतो की एक्झॅक्टली, ही फ्रॉड मुलगी आहे. गेले कित्येक दिवस खोटी तन्वी बनून आपल्या सगळ्यांची फसवणूक करते. तेव्हा प्रिया ही रविराजांकडे जाऊन त्यांच्या पाया पडायला लागते, विनंती करत म्हणायला लागते की नाही बाबा, हे ना खोटं बोलतायत तुमच्याशी, मीच तुमची खरी तन्वी आहे. तेव्हा रविराज प्रियाच्या सणसणीत थोबाडीत देतात आणि तिला खडसावून जा विचारतात की आजपर्यंत तू आमची फसवणूक केलीस प्रिया मधुकर, आणि तू फक्त आमची नाही तर सुभेदारांची सुद्धा फसवणूक केली. अर्जुनशी लग्न करायचं आहे तेही त्याची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी. तर प्रिया तिथे रविराजांना म्हणते की नाही बाबा, माझं अर्जुनवरती खरं प्रेम आहे. तेव्हा नागराज तिला गप्प बसवतो आणि तो म्हणतो की हिचं काही ऐकू नको दादा. प्रतिभा तिथे विचारते की मग ही जर आपली तन्वी नाही आहे तर खरी तन्वी आहे कोण? तेव्हा नागराज सांगतो की सगळेच जण तुम्ही ओळखता तिला आणि तिचं नाव आहे. इतक्यातच प्रिया झोपेतून जागे होते आणि ती ओरडतच झोपेतून जागे होते की नाही, कोणाला सांगू नका. आता सगळेच जण किल्लेदार तिथे गोळा होतात. रविराज काळजीपोटी तिला विचारतात की तन्वी, तू स्वप्न बघितलंयत का? जेव्हा प्रिया भानावरती येते तेव्हा तिच्या लक्षात येतं की ती तर स्वप्न पाहत होती. प्रतिमा विचारते की काय कोणाला सांगायचं नाही आहे तन्वी? आता प्रियाची ही सगळी नाटकं नागराजच्या तर अचूक लक्षात येतात, कारण प्रिया किती ड्रामेबाज मुलगी आहे हे फक्त नागराजनेच ओळखलेलं असतं. बाकी किल्लेदार काय, प्रत्येक वेळेस प्रिया त्यांना गुंडाळतच आलेली असते आणि आत्ताही ते तेच करते. साजूकपणाचं आव्हानं ती म्हणते की मला ना स्वप्न पडलं होतं, म्हणजे अर्जुनच्या आणि माझ्या लग्नाचा मला दिवस आठवला आणि मी म्हणत होते की आमचं लग्न होतंय हे कोणालाच सांगू नका. तेव्हा रविराज प्रतिमाला जरासं वाईटच वाटतं. तर नागराज मुद्दामच विचारतो की तन्वी, तुला नक्की हेच स्वप्न पडलं होतं का? नाही म्हणजे तू ज्या पद्धतीने ओरडत उठलीस ना, त्यावरून असं वाटतंय की तू काहीतरी भयंकर स्वप्न बघितलंयस. तेव्हा प्रिया नक्की का आणि कशासाठी एवढी बिथरली आहे हे फक्त नागराजला माहिती असतं. मला सांग की तुला नक्की काय स्वप्न पडलं होतं, आठवतंय का काही? नागराज मुद्दाम खोदून खोदून प्रश्न विचारतो. तेव्हा सुमन त्याला टोकते आणि म्हणते की अहो, पोरगी एवढी घाबरली आहे आणि तुम्ही उलट तपासणी काय घेताय? तेव्हा रविराज प्रियाला म्हणतात की हे बघ तन्वी, तू आता जास्त विचार करू नकोस, तू ना जरा शांतच राहा. हे बघ तन्वी, सगळं कसं ठीकच होईल, तू अजिबात काळजी करू नकोस, असं रविराज प्रियाला समजावतात खरं. परंतु प्रियाच्या मनात नागराज साक्षी महिपतने जी भीती बसवलेली असते ना, त्यामुळे प्रिया आणखीनच बिथरलेली असते. तर इकडे अर्जुनने सायलीला मोठं सरप्राईज हे दिलेलं असतं की तो कायद्याद्वारे त्याचं लग्न रजिस्टर करायला आलेला असतो. तर त्याने सोबत 2 साक्षीदार म्हणजेच कुसुमताई, चैतन्यालाही आणलेलं असतं. तर तिथेच वकील आता मॅरेज सर्टिफिकेटचा फॉर्म रजिस्टर करताना त्या दोघांनाही सह्या करायला सांगतात. तेव्हा अर्जुन, सायली दोघेही सह्या करतात. त्यानंतर 2 साक्षीदार जे लग्न रजिस्टर करण्यासाठी लागणार असतात, तर चैतन्य व कुसुमताई दोघे आता ती सह्या करतात आणि वकील साहेब तिथे अर्जुनला सांगतात की 15 दिवसानंतर तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट येऊन घेऊन जाऊ शकता. तेव्हा चैतन्य खूप खुश होतो आणि तो चोराचा ओरडतो. तेव्हा कुसुमताई, चैतन्य दोघेही अर्जुन सायलीवरती नुसता टाळ्यांचा, कौतुकांचा वर्षाव करतात आणि त्यांच्या लग्नासाठी त्यांचं अभिनंदनही करतात. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो की आता तुमचं हे लग्न कायद्याद्वारे रजिस्टर होईल आणि तुम्ही कायद्याद्वारे खरे नवरा बायको असाल. अर्जुन सायलीचा हात हातामध्ये घेत तिला म्हणतो की हॅलो मिसेस सायली अर्जुन सुभेदार. तेव्हा सायली अगदी लाजरी बुजरी होते आणि तिच्या खांद्यावरती हात ठेवून अर्जुन तिला म्हणतो की आता तुम्ही फक्त माझ्या आहात, तेही आयुष्यभरासाठी. तर चैतन्य, कुसुमताई दोघेही टाळ्या वाजवत असतात. ते चौघेही खूपच खुश असतात. इकडे सगळ्या सुभेदारांची लगबग चालू झालेली असते, कारण अस्मिता ही कॅनडाला जाणार असते, तीही तिच्या नवऱ्यासोबत. तेव्हा कल्पना तिला इन्स्ट्रक्शन देते की हे बघ, कॅनडामध्ये खूप जास्त थंडीही असते, त्यामुळे स्वेटर वगैरे सगळं कसं बरोबर घेऊन जा. इतक्यातच विमल चकल्यांचा डबा आणून देते. तेव्हा कल्पना म्हणते की खास मी माझ्या जावयासाठी चकल्या बनवल्या आहेत, कारण माझ्या जावयाला घरचं खाणं जास्त आवडतं. तेव्हा अस्मिता म्हणते की काय ग मम्मा, अगं इथे मी बॅगचं वजन कमी करायचं बघते आणि तू स्टीलच्या डब्यात काय चकल्या देतेस?
तेव्हा कल्पना सांगते की अगं हे सगळं तुमची काळजीपोटीच तर चाललंय ना, आणि घेऊन जायला काय हरकत आहे. तेव्हा प्रतापही तिला समजावतो की त्या बॅगचं असं कितीचं वजन होणार आहे ना त्या चकल्यांचं. तू पण ना. आता ते चौघेही एकमेकांशी बोलून हसत मजामस्ती करत असतात, अस्मिताला चिडवत असतात, परंतु पूर्णाई मात्र गप्पच असतात. आणि त्यांचं हे चिडीचूप राहणंच आता त्यांना खटकतं. प्रताप तिथे पूर्णाचीला भानावरती आणतो. तो विचारतो की पूर्णाई, अगं काय झालंय. आपली अस्मिता तिच्या नवऱ्याकडे कॅनडाला जाते, तेही खूप साऱ्या महिन्यांसाठी, आणि तुला आनंद नाही आहे का झाला. तेव्हा पूर्णाची म्हणते की त्याचा आनंद तर आहेच रे, परंतु मला ना आता तन्वीची आठवण येते. म्हणजे जर आपली तन्वी इथे असती तर अस्मिताची तिने बॅग भरून दिली असते, इकडे तिकडे नाचले असते. आणि एवढंच नाही, आता आपली अस्मिता एवढ्या महिन्यांकरता कॅनडाला जाते म्हटल्यानंतर तिला तितकंच वाईटही वाटलं असतं ना. तर पूर्णाची प्रियाची आठवण काढून खूपच डिस्टर्ब होते. तेव्हा प्रताप म्हणतो की हे बघ पूर्णाई, आता आपण तन्वीची आठवण काढणं ना थांबवायला हवंय. तर अस्मिता म्हणते की अगं एवढीच आठवण येते तर तू फोनवरती बोल ना तिच्याशी, आणि ती तिला फोनही लावून देते. आता प्रियाला बोलायचं म्हणून पूर्णाची खूपच खुश असते, परंतु इकडे जेव्हा प्रियाला पूर्णाचीचा फोन येतो तर प्रिया फोन पाहून रिसीव करते आणि मग विचारते की अगं बोल ना पूर्णाची. परंतु रविराज खूपच चिडतात. प्रियाच्या हातून फोन काढून घेत तिला सक्त ताकीद देतात की कोणाचा फोन आहे हे पाहिलं होतं ना, तरीही का उचललास. मी आत्ताही तुम्हा सगळ्यांना सांगतोय की सुभेदारांच्या कोणाचाही फोन आला तर तो घ्यायचा नाही, त्यांच्याशी आपला कसलाही संबंध नाही आहे. हे सगळं पूर्णाची ऐकते आणि खूपच दुखावली जाते. कल्पना पूर्णाचीला विचारते की काय झालं पूर्णाई. तेव्हा पूर्णाची सांगते की मला वाटलं होतं रविराजांचा राग आत्ता तरी निवळला असेल, परंतु ते अजूनही आपल्याशी संबंध तोडण्याची भाषा करतायत. तेव्हा त्या सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. तर प्रताप समजावतो की पूर्णाई, अगं साहजिकच आहे ना, आपल्याकडून तन्वीसोबत एकदा नाही तर दोनदा जे काही घडलंय त्यामुळे तो तितका रागावणारच ना आपल्यावरती. हे बघ पूर्णाई, मला तर आत्ता असं वाटतंय की रविराजचा राग शांत होण्यासाठी आपण त्याला काहीसा वेळ देऊयात. तेव्हा कल्पना खूपच चिडते आणि ती म्हणते की तन्वी तर आपली सून नाही होऊ शकली, परंतु जी मुलगी आपली सून झाली आहे ना, तिच्यामुळे आपल्याला किती आणि काय काय सहन करावं लागणार आहे देवच जाणे. तर अस्मिता मध्येच म्हणते की बरं झालं मी ना कॅनडाला जाते, निदान तिथे त्या सायलीचं तोंड तरी मला बघावं लागणार नाही. सगळे सुभेदार सायलीचा नुसता रागराग करत असतात. तर रविराज तिथे सगळ्या किल्लेदारांना सक्त ताकीद देतात की आता हे विसरून जा की आपल्या सगळ्यांचा सुभेदारांची काही संबंध होता. तेव्हा प्रतिमाला मोठा धक्काच बसतो. तर प्रतिमा उलट रविराजांना समजावते की आपण हा विचार करायला हवाय की एवढं सगळं घडूनही आपलं नातं कसं टिकवता येईल. तेव्हा नागराज म्हणतो की वहिनी, त्या सुभेदारांशी आपल्याशी संबंध ठेवण्याची लायकी तरी आहे का. तेव्हा प्रतिमाला वाईट वाटतं. तर सुमन त्याला समजावते की अहो गेले कित्येक वर्ष प्रतिमा वहिनी त्यांच्या माहेरपासून लांब राहिले आहेत, आणि आत्ता तुम्ही असं म्हणताय की त्यांच्याशी संबंधच ठेवायचे नाहीत. तर सुमन काकू तिथे रविराजांची समजूत घालते की हे बघा भाऊजी, तुम्ही रागाच्या भरामध्ये ना वहिनीच्या मनाचा विचारच करत नाही आहात. तेव्हा रविराजानेही त्या सगळ्याची जाणीव होते. तर प्रिया मनोमन म्हणते की या बाईचा काय विचार करायचा आहे. या अर्ध्या मेंदूच्या बाईमुळे ना इथे माझ्यावरती रडण्याची वेळ आली. या बाईला ना उकळात घालून कुठला पाहिजे, असं प्रिया विचार करत असतानाच रविराज प्रतिमाला म्हणतात की हे बघ प्रतिमा, मला तुझ्या माहेरापासून तुला तोडण्याचा अधिकार नाही आहे. हां, परंतु जर तुला त्यांच्याकडे जायचं असेल तर तू जाऊ शकतेस, परंतु तिथे जाऊन दोन्ही कुटुंबामध्ये पुन्हा समेट घडवून आणण्याचे प्रयत्न तर करूच नकोस, आणि तन्वीला जास्तीत जास्त त्या घरापासून लांब ठेव, असं रविराज प्रतिमाला सक्त ताकीद देतात. आणि माझं जर म्हणत असतील ना प्रतिमा, तर मी आता इथून पुढे या जन्मात तरी सुभेदारांच्या घरात पाऊल ठेवणारच नाही आहेत, असं म्हणून रविराजाने एक घाव दोन तुकडेच केलेले असतात. इकडे महिपत जोशी वकिलाला कॅफे यार्डमध्ये घेऊन येतो. तर महिपत तिथे जोशाला सांगतो की काहीही करून केस आपल्या बाजूने वळली पाहिजे. तेव्हा जोशी म्हणतो की तो मधुकर पाटील या केसमधून सुटणारच नाही, याची सगळी व्यवस्था करतो मी. तर महिपत मानतो की या केसपूर्वीच
हे सगळं जर त्याला कळलं ना तर तो म्हातारा गचकेलच. अर्धा पाय आधीचा त्याचा अडकलाय त्या सगळ्यात. महिपत तिथे जोशाला विचारतो की तुझ्या नाकाखाली टिचून त्या अर्जुन सुभेदाराने मधुकर पाटलाला जामीन मिळवून दिलाच ना, काय करू शकलास तू? तेव्हा जोशी सांगतो की परंतु आता आपण अथर्व विचारायला नवा जन्म दिलाय ना, तो तुमच्या मुलीचा खोटा सावत्र भाऊ. आता तोच आपली या केसला वेगळी दिशा देईल, बघाच तुम्ही. आता महिपत जोशाचं बोलणं चालू असतानाच नेमकं कॅफे यार्डला सायली अर्जुन आलेले असतात. तर अर्जुन सायली तिथे ऑर्डर देतात. तेव्हा महिपत जोराचा त्या वेटरला हाक मारतो की वेटर कॉफी आण रे. अर्जुनला आता महिपतचा आवाज ओळखता येतो. तर अर्जुन तिथे स्वतःसाठी ऑरेंज ज्यूस तर सायलीसाठी कॉफी ऑर्डर करतो. तेव्हा सायली म्हणते की कॉफी का नाही? तर अर्जुन म्हणतो की इथे कॅफेमध्ये तुम्ही माझ्यासाठी नाही ना कॉफी करू शकत, म्हणून ऑरेंज ज्यूस. आता अर्जुन ऑरेंज ज्यूस घेणार म्हटल्यानंतर सायलीही तेच ऑर्डर करते. तर अर्जुनला आता सतत महिपतचे आवाज ऐकू येत असतात. अर्जुन अगदी कान टवकारून त्यांचं बोलणं ऐकायला लागतो आणि महिपतची सगळी पुढची खेळी अर्जुनला समजते. सायली अर्जुनला विचारते की काय झालं? तेव्हा अर्जुन म्हणतो की काही नाही. परंतु महिपत पुढचं सगळं प्लॅनिंग जोशाला समजावत असतानाच अर्जुनने नेमकं ते सगळं प्लॅनिंग ऐकलेलं असतं आणि अर्जुन आता विचारात पडतो की तिथे नक्की महिपतची क्रेच आहे ना. मध्ये मध्येच सायली सतत अर्जुनशी बोलत असल्याने अर्जुनचं लक्ष डायव्हर्ट होतं. तर महिपत तिथे जोशाला धमकावतो की जोशा, आजपर्यंत लई टाईम दिला तुला, परंतु आता ही केस शेवटची ठरली पाहिजे. अर्जुन विचारात पडतो की मला सतत महिपतचे आवाज का ऐकू येत आहेत. तर अर्जुन तिथे सायलीला म्हणतो की तुम्ही 1 मिनिट थांबा, मी आलोच. आणि तो आता अगदी चोर पावलांनी महिपतकडे जायला निघतो. महिपतचं जोशाशी बोलणं चालूच असतं. तर इकडे प्रियाची एक नवीन खेळी चालू झालेली असते. प्रिया पैसे मोजते आणि त्यानंतर ती कुठेतरी निघालेली असते. परंतु नेमकं तिच्या वाटेत अश्विन आडवा येतो. तर अश्विन प्रियाला हाक मारतो. प्रिया मनोमन विचार करते की आता याचं काय आहे? याचा भाऊ मला लाथाडून तिकडे त्याच्या नवीन संसारात रमला असेल, हा का माझ्या मागे लागलाय? असा विचार करत प्रिया मागे वळते आणि अश्विनला येऊन विचारते की काय झाले. तर अश्विन तिथे म्हणतो की खरं तर हा प्रश्न मी तुला विचारावा की नको कळत नाहीये. तरीही विचारतो की कशी आहेस तू, ठीक आहेस ना? तेव्हा प्रिया चांगुलपणाचा आव्हानात म्हणते, ज्याने प्रश्न विचारायचा तो तर त्याच्या नवीन संसारात रमरायला. आजपर्यंत ज्या मुलीने त्याच्यावरती एवढं जीवापाड प्रेम केलं तिलाच त्याने लाथाडलं. तर अश्विन तिथे आता प्रियाला समजवायला लागतो की हे बघ तन्वी, दादा खूप चुकीचा वागला आहे आणि दादाशी तर मी बोलतच नाहीये. खरं तर घरातलं कोणीही त्याच्याशी काहीच बोलत नाहीये, परंतु प्लीज तू आम्हाला चुकीचं समजू नकोस. तेव्हा प्रिया म्हणते की मी कोणाला चुकीचं समजतच नाहीये. आता तसंही माझंच नशीब एवढं घाणेरडं आहे, त्यात तुम्ही तरी काय करणार ना, असं म्हणून प्रिया तेथून सटकते. तर चक्क अश्विनला आता प्रिया बिचारी वाटायला लागते. इकडे अर्जुनला पूर्ण डाऊट आलेला असतो आणि तो जेव्हा रागाच्या भरामध्ये महिपतच्या समोर येतो तर महिपत आधीच अलर्ट झालेला असतो आणि महिपत तिथे फोनवरती बोलण्याची नाटकं करतो. आणि जेव्हा तो अर्जुनला पाहतो तर मुद्दाम त्याच्या समोर येतो, कारण त्याच्या पाठीमागे वेटरचं वेश धारण करून जोशी थांबलेला असतो. आता अर्जुनचं लक्ष डायव्हर्ट करायचं म्हटल्यानंतर महिपत मुद्दामच येऊन विचारतो की अर्जुन साहेब तुम्ही इथे, तुमच्यासाठी खायला काही ऑर्डर करूयात का? नाही म्हणजे कॉफी सरबत, इथे ना कैरीचं पणही खूप छान मिळतं. अर्जुनचं लक्ष आता त्याच्याकडे नसतंच, तो इकडे तिकडे जोशीला शोधत असतो. तर त्याचं लक्ष जेव्हा समोर जातं त्याला डाऊट असतो की तोच जोशी आहे. परंतु मुद्दाम महिपत त्याला विचारतो की तुमचं लग्न झाल्याचं कळलं नाही म्हणजे? वहिनींना भेटलोय मी, एकदम गुणवान पोरगे. अभिनंदन करत जेव्हा महिपत अर्जुनचा हात हातात घेतो, अर्जुन त्याचा हात झटकून लावतो आणि तुझी गरज नाही आहे म्हणत तो तेथून निघून जातो. जोशा आता थोडक्यात वाचलेला असतो, कारण अर्जुनचा राग नक्की कसा आहे हे त्याला चांगलंच माहिती असतं. इकडे येताच सायली विचारते की काय झालं, परंतु अर्जुन मुद्दाम तिच्यापासून सगळं लपवून ठेवतो. अर्जुन शेवटी सायलीला सांगून टाकतो की मला महिपतचा आवाज आला होता आणि त्याच्याकडेच गेलो होतो मी, तो फोनवरती बोलत होता. तेव्हा सायली त्याला विचारते की तुम्ही त्याच्याचे काही बोलला तर नाही आहेत ना? तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही. तर सायलीला अर्जुनची काळजी वाटते आणि ती त्याला समजावते की त्याच्यासाठी तुम्ही चिडचिड करू नका. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही चिडत,
महिपत इकडे जोशीला जेव्हा पाहतो तर जोशीला घाम फुटलेला असतो. महिपत त्याला म्हणतो की घाम फुटला ना तुला? अर्जुन सुभेदाराने जर तुला इथे पाहिलं असतं ना तर तुला हेच काम करावं लागलं असतं. चल कडकडने निघ, असं तो त्याला तेथून जायला सांगतो. आता जोशीला तेथून घालवायचं म्हणजे अर्जुनचं लक्ष विचलित करावं लागणार, म्हणून महिपत मुद्दाम सायली अर्जुनकडे येतो. आणि जेव्हा सायली त्याला पाहते तर सायलीला खूप राग येतो. महिपत मुद्दामच लोचटासारखं त्यांना म्हणायला लागतो, तुम्हाला पाहिलं ना की असं फ्रेश वाटतं, एकदम टवटवीत वाटतं. तुमचं लग्न झाल्याचं कळलं म्हणून अर्जुन रावांना शुभेच्छा दिल्या मी, परंतु त्यांनी काही स्वीकारले नाहीत. आमच्यासारख्यांच्या शुभेच्छा निदान तुम्ही तरी स्वीकारा. आणि वेटरला हाक मारून तो त्याला सांगतो की यांचं जे काही खाण्यापिण्याचं बिल असेल ना ते आपल्या खात्यावरती लावायचं. तेव्हा अर्जुन त्याला म्हणतो की काही गरज नाही आहे त्याची. महिपत हे सगळं आता मुद्दाम करत असतो. तर तो अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्ही एवढे का चिडलेत माझ्यावरती? नाही, माझ्या आत्ता लक्षात आलं ना की तुम्ही आता नवीन नवीन फ्रेश कपल आहात, मग तुम्हाला एकमेकांशी प्रेमाचे शब्द बोलण्यासाठी वेळ दिला पाहिजे ना. आणि ते काय म्हणतात ते हिंदीमध्ये, तो स्वतःलाच म्हणतो की कबाब में हड्डी, तुम्ही कबाब आणि मी हड्डी, असं म्हणत तो हसायला लागतो. परंतु अर्जुन जेव्हा त्याला रागाने बघतो तर महिपत म्हणतो की चला भेटू पुन्हा. तेव्हा अर्जुन म्हणतो की भेटू लवकरच, कारण आता कोर्टात लवकरच भेट होणार असते त्यांचे. परंतु अर्जुनचं लक्ष जोशापासून हटवायचं म्हणून महिपतने मुद्दाम ही खेळी केलेली असते. महिपत निघून जातात सायली डोळे मिचकावून अर्जुनला शांत राहायला सांगते. तर आजचा हा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहणार आहोत अर्जुन सायलीला घेऊन सुभेदारांच्या घरात जाणार तर पूर्णाजी त्याला म्हणते की या मुलीचा आमच्या घराशी काहीही संबंध नाही आहे, आम्ही हिला सून मानतच नाहीत. तेव्हा अर्जुन त्यांना ठणकावून सांगतो की मानावं तर लागेलच, कारण या मिसेस सायली अर्जुन सुभेदार आहेत आणि कायद्याने या आता माझ्या बायको आहेत. तेव्हा अर्जुनने स्वतः मापटं आणलेलं असतं आणि माप ओलांडून तो सायलीला घरात गृहप्रवेश करायला सांगतो. सायली जेव्हा माप ओलांडून घरात पाऊल टाकते तेव्हा ती मनोमन म्हणते की आज तुम्ही माझ्यावरती रागावला आहात, परंतु लवकरच मी तुमच्या सगळ्यांची